आता ना दुर्गाताई खाऊन घ्याल, जेवण करा ना खाऊन घ्या मग. हो बाबा रजनी, खावा तर लागेल. असे नाही का हात ना पाय दुखत आहेत मला ना. ते जेवण वगैरे केला ना मग दुपारपासूनच नाही का जेवण झाल्यावर तेव्हापासूनच असा वाटत होता की ताप येते का म्हणून. ताप आला का? हो ताप वगैरे नाही आला, पण दुखणं आहे खूप. म्हणून म्हणली गोळी आहे का तुझ्या इथं? पॅरासिटामॉल आहे म्हणली, तर म्हणलं खाऊन पाहते. हो त्या दिवशी असाच माझाही दुखत होता, तर आणा म्हटली यांना, तर आणला होता मेडिकल मधूनच आणला होता 5 गोळ्या. 3 गोळ्या खाल्ली मी, मग या 2 गोळ्या वाचल्या होत्या. चांगला नव्हता वाटत ना, म्हणूनच बसली होती मी धुऱ्यावर. त्या काकूही ना थोडासा बसला की बापा मार कुरकुर करतात. आता त्यांची गलती नाही आहे म्हणावा. कोणालाही वाटते का माझ्या काम लवकर झाल्या पाहिजेत म्हणून. त्यांनाही पैसे द्यावे लागते ना. हो पैसे तर द्यावे लागते, पण माणूस की नावाची चीज राहते ना. आता तर डबल रिश्ता आहे तुमच्या. लक्ष्मी पुतणी होते तुमची मग. आणि मंजुळा काकूला समजायला पाहिजे ना. अशी तर बसत नाही बा, हिला बरं नाही वाटत असेल म्हणून आज बसली. म्हणली तरी हो माझे काउंता हातपाय दुखत आहेत म्हटली. हो तर तेच म्हणते तरी. हे दुर्गा इकडे आहे ना, मी हिच्या घरी आवाज देते दुर्गा दुर्गा म्हणून. मला आवाज देऊन राहिली मी दुर्गा दुर्गा म्हणून. इकडे आहे तू तर. कधी आता आवाज देत होते का शांतताई? हो आता नाही तर का, आता इकडे याच्या आधी दार वगैरे खुल्लाच दिसला. मी म्हणलं बाथरूम गिथरूम मध्ये तर नाही गेली बाबा, बोलून नाही राहिली तर म्हणलं जाऊ दे आता रजनीच्या घरी जाऊ दे. दार खुल्ला ठेवून इकडे आली का? आता सायंकाळी दार का लावून ठेवू का शांतताई? कोण का नेणार आहेत? कोणी काही नाही नेत, हेच कुत्रा मांजर. दार खुल्ला राहिला तर घुसून जातील ना. नाही घुसत शांतताई. या ना शांतताई, या आतमध्ये बसून. नाही हो आता बसत गी नाही रजनी. मी का म्हणते लाकोरी सोंगायची आहे, तर याल का उद्या मग? की कुठे जाता तुम्ही? नाही शांतताई कुठेच नाही जात. नाही म्हणलं मंजुळा काकूच्या इथं गेल्या होत्या ना तुम्ही, तर आहे तर नाही बा काही दुसरा काम बिम? कोण सांगितलं तुम्हाला? ललिताला विचारली मी, म्हणलं खाली आहे का, तर ते म्हणे आज घरीच होती म्हणे. पण तुम्ही दोघी जणी जाऊन राहिल्या म्हणे मंजुळा काकूकडे. हो थोडासाच काम होता, तर मग आम्हाला दोघींनाच बोलवलं, बाकी बायांना बंद केला त्यांनी. झाला ना आता उद्या घरीच आहोत. हो तर याल ना मग? हो येईन मी तर येईन बाबा. आता हे दुर्गाताई माहित नाही येतात की नाही तर. दुर्गा येशील ना? शांताताई आता होई नाही म्हणू शकत ना नाही म्हणू शकत. काऊन होई नाही म्हणू शकत ना नाही म्हणू शकत? एक तर हो म्हण, नाही तर नाही म्हण. नाही जमत असेल तर. तसं नाही ताई, आज ना मला बरं नाही वाटत आहे. 3 वाजेपासून ना असे हात पाय दुखत आहेत नाही माझे. आता गोळीसाठी चालली होती मी रजनीकडे. तापाची गोळी असेल म्हटली तर दे म्हटले, तर आहेत म्हणते 2, तर दिलं तिनं. आपल्याच दिमागानं गोळ्या खाते का? डॉक्टरकडे वगैरे जा ना तब्येत बरी नसेल तर. तशा आपल्याच याच्याने कोणत्याही गोळ्या नाही खायच्या. का होते शांतताई, तब्येत वगैरे बरीच आहे. थोडासा हात पाय दुखत आहेत. ताप दुखण्याची गोळी एखाद खाऊन घेते, होऊन जाते मग. तरी पण बाबा बेकार आहे ते आपल्या मताने काही औषधी वगैरे खायच्या. आज खाऊन बघते, नाही होईल आराम तर मग उद्या जाईन डॉक्टरकडे, आणि आराम होईल तर मग तुमच्या वावरात येईन. ठीक आहे ना. तर मग शांतताई किती वाजे यायचं आहे मग वावरात? 8 वाजेपासून सकाळून यायचं आहे नाही का? मग किती 1 वाजेपर्यंत का? नाही पूर्ण दिवसभर. बापरे पूर्ण दिवसभर? सकाळी ना लाकोळी काढून टाकू आणि मग 11 वाजेच्या नंतर परा लावू. म्हणजे परा लावणे सुरू केले का? हो 4 बांध्यांना पाणी आहे म्हणाले, तर चिखल करून टाकतो म्हणाले. आता कसं उन्हाळ्याच्या पाणी एका वेळेस होत नाही ना, आपल्या 2-2, 4-4 बांधे असे काढावं लागतात. तर मी म्हणली असं करून टाकू. 8 वाजेपासून बायांना बोलवला तर लाकोरी काढून होते आणि मग परा पण लावून होते. जमत नाही का दुर्गा रजनी? जमते ना, जमते शांतताई. आता ऊन कडक आली ना, त्याच्यामुळे दुपारी लाकोरी काढायला ना जमणार नाही. जास्तच वाढली का तर लाकोरी? हो कोडकोडी झाली म्हणतात ना. आता मी 4-5 दिवस नाही गेली ना वावरामध्ये, घरीच कामं होते. तुरी तारी ठेस ठास केली, तुरीचाच काम झाला मला. बापरे शांतताई एकटीच केलं का? नाही हो रजनी, गंगू मावशी आल्या होत्या. 2 जणी मिळून केला म्हणून झाला 4-5 दिवसात. नाही तर तुडी राहिल्या असत्या. मी म्हटली आता वावरामध्ये काही 4-5 दिवस काम नाही आहे, तर आता तुडी ताळीचा करून घेते म्हटली. शांतताई आता ना मला उभा नाही राहूशा वाटत आहे. मी जाते, आधी गोळी खाते ना झोपून जाते. हो जा ना बाबा जा. आणि स्वयंपाक नाही करत का? आता अर्धा 1 तास तर झोपूनच राहते. बघीन मग चांगला वाटेल तर करीन स्वयंपाक. हो पाय काळजी घे, आराम वाटेल तर येशील उद्या. हो शांतताई. चल ठीक आहे हो रजनी, आता मी पण जाते. ये मग उद्या. हो येईन वगैरे, पण शांतताई रोज नाही सांगितलं ना, कशी रोजी दिले तर. कारण की सकाळून लाकोरी काढायला म्हणता, मग दुपारी परा लावायला म्हणता, तर वेगवेगळी रोजी लागेल ना. हो वेगवेगळी रोजी नाही तर का एकाच रोजीमध्ये बोलवीन का सांग? हो पण सांगून द्या कसा मग बरं होते नाही का? हो सांगते ना. आता गोष्टामध्ये राहील सांगायचं. परा लावायची तर 250 रुपये आहे. आपले 10 वाजेपासूनची म्हण की 10:30 वाजेपासूनची म्हण 5 वाजेपर्यंत. हो 250 आहे ना, ते आहे 250.
हो काकूनी पण दिला ना 250 रुपये. हो तर आता लाकवरी काढायची ना 2 तासाची. 8 ते 10 50 रुपये देईन म्हणतो. शांतताई 50 रुपये कमी होतात ना. कशाचे कमी होतात रजनी? 2 तासाचे 50 रुपये देईन तर कशाचे कमी होतात? नाही नाही ताई 70 रुपये तरी पाहिजेत. जास्त नाही. पण पर्याची रोजी ठीक आहे, मी पर्याच्या रोजीसाठी नाही म्हणत, पण लाकडी खोदायची ना 70 रुपये द्यावं लागेल का बापा रजनी? 20 रुपयासाठी ताई लाकोरी सोंगावाही लागते ना, हात दुखून जाते माणसाचा. हो मेहनत तर करायची लागते म्हणा, पण जास्त होतील ना रजनी? नाही नाही ताई जास्त कुठं होतील. 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंतचे 100 रुपये घेतात. गेलो होतो ना आम्ही काकूच्या वावरामध्ये 2-3 दिवस. 100 रुपयाची बाय कमी नाही घेतला आम्ही. मी तर 70 रुपयाची म्हटली. पण बघ रजनी माझ्या वावरामध्ये 8 वाजे हजर पाहिजे, नाही तर मग 8:30 वाजे येईन बा ना काढीन असं नाही. तर ठीक आहे मग 70 रुपये देते मी. हो ना ताई 8 वाजे तुमच्या वावरामध्ये हजर म्हणजे हजर, बिलकुल कामाला हजर. कोण कोण येऊन राहिले तर? ललितानं हो म्हटलं ना, आता इकडे चालली. आणि कावेरी तर उद्याच्या दिवस आहे म्हणे, मग परवापासून येईन म्हणत होती. गंगू मावशी येईन म्हणते, पण दुपारून येईन म्हणे ते परा लावायसाठी. मग ललिता ताईंना नाही सांगितलं का तुम्ही? रोज सांगितले ना, तिलाही सांगितले मी. म्हटले 50 रुपये सकाळची आणि मग परा लावायची 250 रुपये म्हटली. तर तयार झाला का? मग ते कानकुनच करत होती. परा लावायची ठीक आहे म्हणे, पण हे 50 रुपये परवडत नाही म्हणत होते. तर मी म्हणलं आता पाहू म्हटली, असे सांगितले. मग मी आता तुला 70 रुपये देईन तर तिलाही देईन ना, सगळ्यांना एकसारखाच सांगून देते आता जाता जाता तिलाही. ठीक आहे मग रजनी ये उद्या घराकडेच येशील? हो ठीक आहे ना ताई, या ना तर चहा बनवते. नाही नाही आता अजून मला कोणताच घरी जायचं आहे. 20 रुपये वाढवली म्हणून नाराज तर नाही झाले ताई? नाही हो, आता मला पटला नसता तर मी नाही म्हणली असती. जाऊ दे आता 10-20 रुपये का. आता बनवून राहिली का कोणता हे भाजी? नाही नाही आता नाही बनवत, उद्या बनवीन म्हटली. हाडण साफ करून ठेवून द्या म्हटली, खुडखाड करून, मग उद्या बनवायला चांगली होईल. हो हो करून देतो, खुडून देतो भाजी. आहे का अजून वाप्यामध्ये भाजी का संपली? संपली नाही, आता नाही आहे वाप्यामध्ये भाजी. याच्यापेक्षा थोडीशी कमी सूर्यकांत ताईला दिली. केव्हा आजच का? हो वाप्यावर जात होती तर म्हणायला बसल्या की मेथी भाजी नाही आहे का वहिनी तुमच्या वाप्यामध्ये, थोडाशी मुठभर द्याल. तर म्हटले आणून देईन म्हटले. सूर्यकांताने नाही टाकलं का वाप्यात? नाही नाही आई, फक्त 2च तर वापे लावले आहेत त्यांनी लसणाचे, आणि एका वाप्यात थोडासे धने बिने टाकला होता. तरी 2-3च वापे आहेत, तरी ते येत नाही ना काही नाही पाणी वगैरे टाकायला बरोबर. कपडेच राहतात ना तिचे शिवायचे, त्याच्यामुळे तिला वेळ नाही मिळत. चांगला झाला दिली तर. मी ब्लाऊज शिवतो तर माझ्याकडून पैसे घे नाही. राहू दे ना मावशी म्हणते, मी पोरगी नव्हे का म्हणते तुझी, आपल्या आईसाठी ब्लाऊज शिवून देतो तर नाही घेत म्हणते, आणि तुझ्याकडून घेईन का मावशी म्हणते. काही फाटले तुटले नेला शिवायला तर पैसे नाही घेत. हो नाही मलाही समजते ना. कोणता कोणता आहे का घरी? हो ताई ये ना ये. बापा काकू का करून राहिल्या तर भाजी साफ? हो वाप्यावर गेली होती कोणता, आता आणलं तर आता करून देतो म्हणलं बसल्या बसल्या भाजी साफ. हो चांगला आहे ना. कधी आली तर कोणत्या गावावरून? कालच आली ना ताई सायंकाळी. हो का, घराकडे तर आली नाही ना? घरी कामच झाले ताई आज. कपडे बिपडे होते धुवायचे ते धुतले. मग आता दुपारी वाप्यावरच गेली होती, पाणी वगैरे टाकायचं होतं. तर मेथी भाजी होती तर आणून घेते म्हटली, उद्या भाजी बनवून होईल. मी म्हणलं आलीच नसशील तू गावावरून? नाही नाही कालच आले. हो तरी वाजले होते 5 वाजले होते आले तर. असं कसं राहिला मग लग्न विग्न? चांगला राहिला ना लग्न वगैरे, व्यवस्थित पार पडला? बस ना शांता बस ना. काकू आता बसत वगैरे नाही का? बाबा बसत नाही म्हणते, आली की बसतच नाही म्हणते. काकू आता बसायची वेळ आहे का? आता स्वयंपाकाची वेळ आहे. हो तर जेवण करून जाशील शांता. हो मी जेवण करीन ना, बाकीचे आमच्या घरचे लोक त्यांच्यासाठी स्वयंपाक नाही करावा लागेल का? त्यांनाही बोलवून घे. नाही नाही काकू. मग आता सायंकाळी कशाला यावा म्हणतो? 4-5 वाजे यायला नाही पाहिजेत होता का? काकू घरी कामं होते ना. झाली का ताई मग तूर वगैरे सगळी साफ करून? हो झाली कालच्यानच झाली. मग आज ना ते तांदूळ वगैरे होते करायचे. तांदूळ वगैरे केली, गहू साफ करायचे होते, गहू साफ केली. ते आठवड्यातून करावंच लागतात. मी का म्हणते कोणता उद्या येशील का वावरात? कशासाठी ताई? हो लाकोरी सोंगणी आहे ना, मग पराई लावायची आहे. म्हणजे ताई लाकोरी सोंगायची आहे म्हणते, अजून पराई लावायची आहे म्हणते. कोणता सकाळी ना 8 वाजेपासून तर 10-10:30 वाजेपर्यंत लाकोरी काढायची आहे. त्याच्यानंतर मग 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत परा लावायची आहे. ताई तर पहिले लाकोरीच काढून नाही काढून घेत? आधी लाकोरीच काढून घे पूर्ण ना, मग परा सुरू करा. नाही ना दुपारून नाही जमणार ना लाकोरी, ते कुडकुडी झाली म्हणतात, शेंगा वगैरे झडतील नाही का? हो आता ऊनही कडक आली ना. हो काकू त्याच्यामुळेच ना ते झडेल दुपारी, म्हणून सकाळून लाकोरी काढायची आणि मग दुपारी आपला परा लावायचा. हो जमते ना, जमते तसाही जमते. तर येशील मग कोणता? हो ठीक आहे ना तर ताई येईन. लवकर उठावं लागेल बाबा मग 8 वाजेच म्हणते तर.
हो 7:30 वाजेच घरून निघावं लागेल, तेव्हा कुठं 8 वाजे वावरात पोहोचते माणूस. हो ना, 4 वाजे सुटावं लागते, मग स्वयंपाक बिंपाक इथं झाला पाहिजे. हो आता 2-4 दिवस थोडाशी लवकर उठशील. हो कामं राहिलं तर होते वगैरे उठणं, कामं नाही राहिलं तर मग आळस येते, मग 6 वाजेपर्यंत झोपूनच राहते माणूस. झाला का तर कोणता स्वयंपाक वगैरे? नाही ताई, व्हायच्याच आहे, आता बनवीन ना. का बनवून राहिली तर मग वालाच्या शेंगाची भाजी बनवीन. असं कुठल्या होता? घरच्याच निघाला आज ना ताई, आज काम सुरू आहे. वाप्यावरून आली, मग घरी ते वालाच्या शेंगा वगैरे बघितली, आईने मोडून दिला आता वालाच्या शेंगा. मी म्हणलं आता बसल्या बसल्या अजून ही भाजी साफ करून द्या, आता बनवते म्हटली स्वयंपाक मी. कोणता दिवाबात नाही लावली ना? हो लावते नाही लावते. चल ठीक आहे कोणता, मग ये मग उद्या लवकर 7:30 वाजे. हो ताई येते ना. कोणता चहा बनवून घे ना पटकन. हो बनवते ताई, बस ना पटकन चहा बनवते. नाही कोणता, आता चहा राहू दे, आता वेळ नाही आहे चहा प्यायची, मला जाऊन स्वयंपाक करायचा आहे. बस ना शांता, का नाही म्हणून राहिली? नाही काकू, मग नंतर येईन तर बसीन, वाटल्यास ना चहाही पेईन. आता जाते मी. आधीच म्हणत होते जाशीन तर पक्कीच लटकशीन म्हणून, नाही म्हणला तरी बाया पाहायला गेला तर वेळ नाही लागत का काकू? किती जणी जमल्या तर ताई मग बाया? गंगू मावशीने येतो म्हटलं ना, आणि ललिता ना, रजनी, तू ना मी. दुर्गाकडे नाही गेल्या होत्या का? दुर्गा ना रजनीच्याच घरी मिळाली, पण तिची तब्येत बरी नाही आहे, आराम होईल म्हणे तर येईन म्हणे, नाही तर नाही येणार म्हणत होती. सूर्यकांताला विचारली येशील का म्हणून, तर नाही जमत म्हणते, लग्नाचे कपडे आहेत म्हणते शिवायचे. हो त्यांच्या नाही जमत ना, लग्नाचे 2-3 लग्नाचे कपडे आले आहेत म्हणत होते. हो नाही तर आलो असतो म्हणे. गंगू येणार आहे लाकोरी खोदायला? नाही काकू, लाकोरी खोदायला नाही येऊ म्हणत होते. लाकोरी थंडी होते म्हणे, माझ्या डोका गिका उठते म्हणे, पाय वगैरे दुखतात म्हणत होते, परा लावायला येईन म्हणत होते. हो का बाबा, तर ते गंगूची सून ते नाही येऊ म्हणत होते. कावेरी का काकू? हो कावेरी. नाही ते उद्याचा दिवस आहे म्हणे, मग परवा येईन म्हणत होती. आता उद्या ज्या मिळतील त्या, आता ज्या येतील त्या वावरात. का बापा शांता, बस म्हणते चहा पिऊन जाशील म्हणतं, तर ऐकसही नाही तू. काकू आता दिवाबात लावायची वेळ झाली, हे ओरडतील माझ्या मागे, 1 तास झाला म्हणतील गेली इथं. ठीक आहे बाबा, नाही म्हणते तर. हा बोला अक्का. अरे सोनू कुठं होता? किती वेळची फोन लावून राहिली मी, कुठं वहिनी वगैरे घरी नाही आहेत का? नाही अक्का, मम्मी ना घरी नाही आहे. बापरे, वावरातून याचीच आहे वहिनी? नाही अक्का, मम्मी वावरात नाही गेली, आज घरीच होती. हो का, वावरात गेले असतील म्हणून मी दुपारी फोन नाही केली. आणि भाऊ? पप्पाजी वावरात गेले होते, आले मगाशी, आता घरी नाही आहेत, चौकात गेले असतील. आणि तू कुठं होता आता? फोन नाही उचलत, काही नाही. अक्का मोबाईल सायलेंट मध्ये होता, त्याच्यामुळे आवाज नाही आला मला. आता बघितलो मी तर मिस कॉल दिसले तुमचे, म्हणून लावलो. मग मिस कॉल नाही दिली मी, फोनच लावली होती. अक्का लाडो का करत आहे? लाडो ना खेळून राहिली. आला नाही ना तू लाडोला पकडायसाठी, गुस्सा आहे तुझ्याने? येईन ना अक्का, सुट्ट्या लागतील म्हणजे येईन मी. तुम्ही कधी येत आता? तुम्ही या ना लाडोला घेऊन. नाही सोनू, आता नाही जमत. विशाल का करून राहिला? बोलता का भाऊ सोबत? दे ना, कुठं आहे तर? फोन नाही करत ना, काही नाही विशालही. थांबा अक्का, नेऊन देतो मी फोन. हो ठीक आहे. नाही आली वाटते हे शांता. 1 तासच्या वर झाला गेली आहे, तर माहित होतं मला हे काही लवकर येत नाही म्हणून. शांता जाते तर बस पक्कीच जाते. अरे वा, मोठ्या लवकर आली शांता तू तर. का बाबा उलटे बोलून राहिल्या? उलटा नाही बोलू तर मग किती वेळची गेली होती तू बाया करायला? एवढा वेळ लागते का सांगायसाठी? तुम्हाला तर म्हटली ना मी, तुम्ही जा म्हणून, का नाही गेले मग तुम्ही? वेळ लागते नाही तर का? स्वतः तर नाही जात, आणि मी जाते तर थोडा उशीर झाला की बोंबलता. होता आता वेळ स्वयंपाकाची आहे तर पटकन जाऊन येईन असं नाही. बोलत बसली असेल ना तिकडे जाऊन. आता बोलते नाही तर का माणूस? जाईन ना पटकन सांगून वापस येणं होते का? आपण 2 गोष्टी बोलला तर समोरच्या 4 गोष्टी बोलतात. थांबावंच लागते, 5 मिनिट बोलावंच लागते. त्यांच्याही ऐकावं लागते का? फक्त आपला सांगितलं ना आला असं राहते का? याच्यानंतर ना तुम्हीच जात जा, मी नाही जात. मला नाही समजत का आता स्वयंपाक बिंपाक करायचा आहे म्हणून. करते ना मी, का तुम्हाला करायला लावत आहे स्वयंपाक? मी करतो कशाला आता? या माणसांचं काही समजत नाही बाबा, कधी फुगा भरतील आणि कधी नाही तर. चला, अशी तर नोकझोक होत राहते म्हणा सगळ्यांच्याच इथं. आता पती पत्नीमध्ये नोकझोक नाही होणार तर कोणामध्ये होईल? तर पूनम ताई यांनी कमेंट केलं होतं की पीठ कशाला म्हणतात आणि कणिक कशाला म्हणतात, त्यांना समजलं नाही. आता तुमच्याकडे काय म्हणतात तर ते मला माहित नाही आहे, पण आपण जो भात खातो त्याला तांदूळ म्हणतात ना, तांदळापासून भात तयार होतो. तर ते तांदूळ आपण लावून आणतो चक्कीमधून, त्या तांदळाच्या आट्याला आम्ही पीठ म्हणतो, आणि गव्हाचा जो आटा राहते त्याला कणिक म्हणतो. आणि संगीताताई, छायाताई, सुजाताताई, हितेश डहाके, संगीताताई यांनी कमेंट्स केलं की लाखोरी कशाला म्हणतात. तर मी लाखोरीची तुम्हाला फोटो दाखवत आहे, बघून घ्या. हे बघा, अशा लाखोरीच्या शेंगा असतात छोट्या छोट्या, बघितले असणार तुम्ही. कोणत्या कोणत्या एरियामध्ये तिवरा भाजी पण म्हणतात ह्या भाजीला. लाखोरीचे दाणे असे असतात, आणि ही लाखोरीची भाजी तिवरा भाजी म्हणतात हिला. हे अशी दिसते, कोवडी कोवडी असल्यास याची मोकळी भाजी पण बनवतात.
जशी हरभऱ्याची भाजी बनवतात ना तशी हिची पण भाजी बनवतात लाखोरीची. आता ती वाढली, शेंगा वाढल्या म्हणून आम्ही काढायला जात आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो आतापर्यंत सबस्क्राईब नाही केले असणार तर सबस्क्राईब करा.